आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमिनी, तुला तर मी आता कामिनी, तू गप्पा. परिणामाचं सांगताय? काय करशील? मला थोबडवणारात, माझा जीव घेणारात, मला घराबाहेर काढणारात का माझी बदनामी करून गावभर माझी धिंड काढणारात? हे असलं काही करणारात हे जर सुंदरला समजलं तर? तुम्ही जर माझ्या बरोबर काही केलत ना तर सुंदर बी या घरात राहणार नाही. मग आता काय कराल? हे बघ, ऐक ऐक, असा वेड्यासारखा विचार नको आणू सगळं डोक्यात. का अशी वैरी असल्यासारखी वागते सगळं? का माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस? का ग? स्वतःच्या बहिणीचा संसार मोडताना हा विचार मनात नाही आला? जसा तू तुझ्या बहिणीचा संसार मोडलायस ना तसाच मी तुझा संसार मोडणार आहे. अरे सुंदर, अरे कुठं चाललायस? अक्षराच्या जाचातनं सौताला मोकळं करायचं आहे. तुला माहित बी नाही तुला कसल्या कसल्या संकटातनं बाहेर काढलंय त्यांनी, आणि तू असं का वागतोयस? असं तिचं एवढं उपकार आहेत का? मला आता कोणाचं बी उपकार नको आहेत. तिचं उपकाराचं दावं गळ्याला रुतायला लागलंय माझ्या. मी आता समद दूर तोडून टाकणार आहे, कळलं? चल बाजूला हो. हे सुंदर, ए भावा, अरे असं नको बोलू. वहिनींचं लय प्रेम आहे रे तुझ्यावर. तू बी तिची तरी वाढणार. असं नाही रे सुंदर. हे बघ, तुला म्या पाहिजे हाय किती अक्षरा? दोघं बी जमणार नाही. एक काहीतरी निवड. आमचा एकमेकांशी काय बी संबंध नाही. सुंदर असं नको बोलू, जरा तरी विचार कर. अरे तुला आठवत बी नाही तू पर येडा होतस तिच्या प्रेमात. पर संन्यास घ्यायला निघालेलास. लगीन केलं तर तिच्याशीच करीन, नाहीतर करणारच नाही असं बी म्हणायला होतस. या असला शानपणा मला शिकवू नकोस तू. तू तुझं बघ काय करायचं ते. आजची रात्र आहे तुझ्याकडे विचार करायला. तू ठरव तुला कोण पाहिजे ते. पर आता काडी मोड होणारच. अरे सुंदर, कसं समजव याला? नाही, हे समजा आईसाहेबांनी सांगितलंच पाहिजे. अक्षरा, नको काळजी करूस, होईल समजणी. हे बघ, जेव्हा घसरणीची वाट असते ना तेव्हा पावलं जपून टाकावी लागतात, आणि तीच वेळ असते एकमेकांची हात घट्ट होण्याची. तू काय बेकाळजी करू नकस. सुंदर तुझा हात कवा भी सोडणार नाही बघ. ऐकतेस नव? अक्षरा, अगं लक्ष कुठं आहे तुझं? हा, कसला विचार करतेस एवढा? हे मला खरंच घटस्फोट नाही देणार ना? आत्या, मी नाही जगू शकत यांच्याशिवाय. असं काही नाही होणार ना? हे बघ, असं काय बी होणार नाही बघ. आणि तो आला की त्याच्याशी बोल की तू. आता कुणाच्या बी बोलण्यानं काय बी फरक पडणार नाही. माझा निर्णय झालाय, आणि कुणी बी किती बी काय बी सांगितलं ना तरी त्यात बदल होणार नाही. अय सुंदर, काय खूळ डोसक्यात घेतलंयस रे तू? हा, आणि हे खूळ जिना तुझ्या डोसक्यात भरवलंय ना तिच्या आई हाय म्या. मी स्वतः तुला सांगते अरे, कामींवर विश्वास ठेवू नगस. यावर 10 वेळा बोलून झालंय, आणि परत परत तेच ऐकायची माझी इच्छा नाही.
अरे अहो ऐका ना, एकदा विचार करा ना तुम्ही काय करताय त्याचा. माझ्या मनात जर असंच भलतं सलतं काही करायचं असलं असतं तर मी आपलं नातं वाचवण्यासाठी इतके प्रयत्न केले असते का? तुला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तू काय बी करू शकतेस. आणि हे नाटक ना त्यासाठीच आहे. तुझे डाव तुझ्या चाली यात तुलाच माहिती. पण आता म्या त्यात अडकणार नाही. म्या तुला काडीमोड देणारच. माझं ठरलंय, 1 घाव आणि 2 तुकडे. अरे काय बोलतोय आज? आत्या, शरू तुम्ही तरी काहीतरी बोला ना प्लीज. देवाच्या काठीला आवाज नसतो ताई. आपण जे करतो ना तेच फिरून आपल्याकडे परत येत. तू जे मला दिलंस आज तेच तुझ्या वाट्याला आलंय. ए तुम्हा दोघी बहिणीमध्ये नाटकं ना बास झाली आता. तुमचा का माझ्यावर विश्वास बसत नाहीये? खरं काय ते एकदा ऐकून तरी घ्या. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. याच्यावर सही कर आणि मोकळं कर. अरे सुंदर, काही झालं तरी मी तुम्हाला डिवोर्स देणार नाहीये. तू दे नाहीतर नको देऊस. मी उद्या देवाच्या साक्षीनं कामिनी संग लगीन करणार आहे. आज ही शैकट त्या अक्षराला जी जागा दाखवतोच. सुंदर, सुंदर, अरे काय चाललंय तुझं? काय करायला लागलास तू? मी हो निर्णय तुमच्या घराच्या भल्यासाठीच घेतला आहे. असं एवढा मोठा झालास तू? आता तुझे निर्णय तू घेणार आहेस? सुंदर, तू काय करतोयस ना तेच तुला कळना झालंय. त्या अक्षरानं तिचा जीव पणाला लावून तुझे प्राण वाचवले आणि तू तिला नुसतं अक्षरा अक्षरा अक्षरा. समद्या घराला खूळ लागलंय. तिच्या नाटकाला का बळी पडायला लागलाय समदे? अरे सुंदर, तुला कळतंय का तू काय करतोयस ते? हे बघ, तुला अपघात झालाय ना म्हणून तुला नीट काही कळना झालंय. पण कुणाच्या तरी नादाला लागून असं वाहवत जाऊ नको. या घरात तुझी काळजी घेणारे लोक आहेत, त्यांचा विचार कर. सुंदर, तुला यो निर्णय ताबडतोब मागं घेतलाच पाहिजे. नाही मागं घेणार तो निर्णय. त्याचं काय बी चुकत नाही ताई. शिवंता, तूच मला सांग काय चुकतंय त्याचं? अगं त्याचं आयुष्य त्याला सुखानं जगायचा अधिकार आहे का नाही मला तूच सांग. मान्य आहे मला, त्याला आधीचं काय आठवत नाही, पण आता पुढ्यात जे दिसतंय त्याचा विचार करतोयच किती हो. नाहीतर काय, लहानपणापासूनच समद्यांनी दगड ठरवलाय त्याला, म्हणूनच अक्षरासारखीच फावतोय. नाहीतर काय, भज्याचं पीठ लाडवाला आणि नंदी म्हणतात गाडवाला. काय चूक आहे सुंदरशी त्याच्यात? वहिनी, या घरात काय चाललंय ना आम्हासनी काय बी कळना झालंय बघा. या घरासाठी झटणारं तिथं तुरुंगात पडल्यात आणि या कालच्या 2 पुरी आमच्या डोसक्यावर मिरा वाटतात. सुंदरनं जर तू विचार केला असेल तर त्याच्यात काय बी चुकलेलं नाही. बास. सुंदरचं ओझं ठेवून तुम्ही आपापली पार्टी जड करायला लागलायत. पर का, कशा पायी ते तुम्हाला कळायला पाहिजे ना. पण तुम्ही तर डोळ्यांवर पट्टी बांधलीये ना. अक्षराचं दुटप्पी वागणं तुम्हाला दिसत नाहीये? तिचा स्वार्थ कळत नाहीये? स्वार्थी ती नाही, तू आहेस. घर पोखराया निघाली आहेस. लाज कशी वाटत नाही ग तुला असं वागताना? बरं, अक्षरा करत होती ना तेच बरोबर होतं. तुझ्यासारख्या घर घुशीला या घरात थारा नाही. चल निघ ना.
नीट बोला तिच्याशी. ती या घरची होणारी सून आहे. त्या अक्षरानं तुम्हाला अशी भूल घातली आहे की तुम्हाला आपली माणसं खोटी आणि ती अक्षराच खरी वाटायला लागली आहे. पण नाही, आता लय झालं तिचं. आणि मला चांगलंच कळलं आहे की कोण माणसं आपली आहेत आणि कोण माणसं परकी आहेत ते. अरे सुंदर, असं काय करतोस तू? अरे तिची बी काही चूक नाही रे ह्यात. तुला सांगतो, भाऊजी गेल्यानंतर आज तागायत सगळ्या गोष्टी नेटानं केल्या तिनं. सगळ्यासनीच चांगली वागणूक दिली आज तागायत. पण त्यांच्या संकट आम्ही बिरागत आठवलं या घरासाठी. नाही, वहिनीसनी जाण आहे त्याची, पण त्या अक्षराला जाण आहे का? वहिनींच्या जीवावर हे घर चालतं हे नेमकं हेरला तिनं. अरे आधी वहिनीसनी फशी पाडले आणि या समत्यात आमचा बळी तिला. भाऊजी तुम्ही अहो, त्यासनी कशाला बोलताय तुम्ही? हा, त्यासनी का बोलताय? आता तुम्ही ठरवा, तुम्हासनी आपल्या माणसासंग उभं राहायचं आहे की त्या अक्षराच्या जाळ्यात फसायचं आहे. माझा निर्णय पक्का झालाय. आता त्या अक्षराचा हिशोब म्या चुकता करणार. सुट्टी नाही. फार विस्कटत चाललंय सगळं. जे माझं हक्काचं आहे तेच उरलं नाहीये. मग काय माझं अस्तित्व इथे? आई अंबाबाई, सुंदरना एक वेळ आठवत नसेल, पण त्यांच्यासोबत घेतलेल्या त्या साऱ्या शब्दा, ती वचनं, ते सारं तुझ्या साक्षीनं केलं होतं ना. तू का विसरलीस? मग कसला मार्ग दाखवतेस हा? नसेल आठवत त्यांना, पण इतकंही कळू नये का की कामिनी फसवतीये त्यांना? अक्षरा, आत्या, शांत हो तरी कसं म्हणू सांग. रडून घे पोरी, मन मोकळं कर तुझं. ते सगळं काय होऊन बसलंय काहीच कळत नाही. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही बघ माझ्याकडं. आणि यो प्रश्न म्याच तुझ्या पुढ्यात उभा केलाय. कामिनी सारख्या पोरीला जन्म देण्यापेक्षा पोरबाळ झालंच नसतं ना मला, तर बरं झालं असतं बघ. अक्षरा, उद्या तुझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि माझ्या पोरीनं पार वाट लावली बघ तुझ्या या सणाची. बाळा, एक ऐकशील का माझं? हा, अशी हातपाय गाळून मुळमुळ रडत बसू नगच. सावित्री रडणारी नव्हती, यमासंग लढली ती आणि सत्यवानाचं प्राण परत आणलं. तुझ्या पुढ्यात तर नीच स्वार्थी हिडिंबा आहे, तिच्या मोर डगमगू नगस.
हे बघ, मला खात्री आहे तू तुझ्या सत्यवानाला नक्की परत आणशील. आता हे नाटक बी करावं लागणार, पण करायलाच पाहिजे. ही फांदी अशी मांडून ठेवायची आणि अक्षरावर प्रेशर टाकायचं. आज लईच भाव वाढणार आहे या फांदीचा. एका फांदीची किंमत करोडोंची इस्टेट. आता कुठं पळशील ग अक्षरा? पक्की घायकुतीला आलीयस आता. सुंदर तुला सोडणार हे तुला सहनच होणार नाही, आणि मग तू येशील माझ्याकडे आणि मला पाहिजे ते देशील. मग ही तर फक्त माझं राज्य. एकदा काही इस्टेट ताब्यात आली ना की मग तुझ्या सुंदर सकट तुला गुंडाळून फेकून कशी देते बघ. कामिनी आली सौभाग्याचा भाव करायला. हे काय आहे? तू वडाची पूजा करणार आहेस का? करू नये याचा बी मग तर तूच घेतलायस का? आणि सुंदरने स्वतःने सांगितलं ना की त्याचा तुझ्याशी काय बी संबंध नाहीये. मग तुला कशाला पाहिजे हे समज? हे बघ, मला मान्य आहे तुझं यांच्यावर खूप प्रेम आहे, पण आता त्यांना काही आठवत नाही ना, त्याचा इतका गैरफायदा नको घेऊ सगळं. अगं आमचं लग्न झालंय, बायको मी त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घालते रोज गळ्यात. हे तरी विसरू नकोस. मी हात जोडते कामिनी, नको ना ग अशी वागूस. माझा कुंकू, माझा संसार आबादित राहू देत, एवढी भीक घाल माझ्या पदरात. अच्छा, म्हणजे ही भीक मी तुला घालावी हे तुला मान्य? मग याच कुंकवाचा टेंबा मिरवत तोंड फुगवत काय बोललीस ग? की 7 जन्म मी सुंदरला सोडणार नाही, ह्याव नाही त्याव नाही. मग आता काय झालं? चुकले मी, माफ कर मला, मी हात जोडते. पण प्लीज ही एक भीक घाल ना ग माझ्या पदरात, प्लीज. कमी नको ना अशी वागू. ठीक आहे, तुला हवं तसं होईल. सुंदर तुझाच राहील. खुश? मग आता मला पण खुश कर. नाही, तुझ्या मनासारखं झालं ना, मग आता माझ्या मनासारखं पण व्हायला पाहिजे. काय हवंय तुला? सांगते. तुझा सुंदर तुला, आणि त्या बदल्यात ही समधी प्रॉपर्टी तू माझ्या नावावर करायचीस. चालेल. पुढं ऐक. त्यानंतर तुम्ही तिघांनी हा वाडा सोडून निघून जायचं. ही दुसरी अट. आणि एकदा का तुम्ही हा वाडा सोडून गेलात की तू आणि तुझी सासू वसुंधरा, तुम्ही दोघींनी या वाड्यात मोलकरणीचं काम करायचं. मंजूर? मंजूर नसेल तर ही फांदी माझी. हॅपी वटपौर्णिमा अक्षरा, इन ॲडव्हान्स.
स्वतःचा संसार वाचवू शकत नाहीस ना? पैसा, संपत्ती या सगळ्यात संसाराचं काहीच महत्व नाही. संपत्तीसाठी संसारावर पाणी सोडायला निघालीस तू? अजिबात नाही. एका स्त्रीसाठी तिच्या संसाराचं मोल अनमोल असतं. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. एका स्त्रीच्या आयुष्यात आपला नवरा किंवा आपलं घर असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती आपल्या नवऱ्याला निवडते. पण मला दोन्ही हवं. आत्ता माझ्या समोर माझा नवरा किंवा घर अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मी काही झालं तरी या घराला वाचवीन असा स्वतः शब्द दिला.